आज सकाळी-सकाळी उठल्या पहिला मी दीपकला फोन केला होता. आज काय म्हटली मी नाश्ता बनवणार नाही. मला एक दिवस आराम भेटतो त्याच्यामुळे मी लेट उठणार आहे. मी काहीच करणार नाही आहे. कंटिन्युअसली 4 दिवस मी एरोबिक डान्स करते. त्याच्यामुळे मला आज थोडं रिलॅक्स करायचं आहे. आठवडाभराची ताकद असली पाहिजे. त्यामुळं आणि त्याच्यामुळे तो लोअर परेलवरून येताना छान असा इडली वडा घेऊन आला होता आणि आमच्या बोक्याचा बघा काही आनंद हा वेगळाच असतो. कारण इडली वडा म्हणाल ना तर आम्ही एकदम आकाशात पोहत असतो. आम्ही पाण्यात पोहत नाही, आम्ही आकाशात पोहत असतो. त्यामुळे म्हटली चला ठीक आहे आमच्यासाठी त्यांनी केलं तर दीपकसाठी छान असं चपाती ऑमलेट करून घेतलं होतं. कारण आता मार्गशीर्ष महिना सुरू होण्यासाठी काही नुकतेच दिवस उरलेत. त्यामुळे म्हटली चला नॉनव्हेज वगैरे खाऊन घेऊया आणि सगळं नाश्ता वगैरे करून दिवसभर छान आराम करून मी छान केसांचं हेअर ऑइल केलं होतं आणि आता छान फ्रेश झाली होती. थोडंसं असं काही केमिस्टमध्ये सामान घ्यायचं होतं तर ते सुद्धा मी घेतलं होतं आणि आमचा आयश केलं होतं त्याच्या मित्राच्या वाढदिवसासाठी. तर तिकडनं जाऊन आल्याच्या नंतर आमची एक ॲक्टिव्हिटी करायची होती जे की स्कूल मध्ये दिली होती आणि ती मंडेला सुरुवात करायची होती. म्हणून त्याची माझी थोडी गॉसिपिंग चालू होती, चिटचॅट चालू होता. त्यामुळे तो प्रचंड असं काही करत बसला ना की मग तो अभ्यासाला बसतो आणि मी ते काही करत असताना त्याला बघायचं असतं. त्यामुळे माझे मिनी व्लॉग हे फक्त तुम्हाला आणि माझं आणि आयशचं हे तुम्हाला आम्ही दोघेच दिसू. त्यामुळं आता स्किन केअर करते, सुरुवात केली. स्वतःला छान असं अपडेट करायचं. आपल्याला पॉकेटला परवडतील अशाच गोष्टी आपण परचेस करायच्या आणि थोडीशी काळजी घ्यायची. त्यामुळे छान असं मॉइश्चरायझर लावलं होतं आणि छान लिप बाम लावून घेतला होता. चेहरा माझा क्लीन बघताय कसं तुकतुकीत झाला होता. आवडला तर नक्की फॉलो करा.